दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रमुख ठिकाणी एक चिन्ह काढायचं आहे आणि या चिन्ह काय काढायचं आहे, या चिन्हाचे चिन्ह काढल्याने आपल्या घरामध्ये काय होते, काय बदल घडतात, याविषयी आजच्या चॅनलच्या माध्यमातून मी माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सर्व ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. यावेळेला काही सेवा केल्या जातात. आपल्या घरामध्ये कोजागिरीची पूजा मांडली जाते. त्या दिवशी आहे पौर्णिमा. ती पौर्णिमा शनिवारी 4:18 पहाटेची लागते आणि रात्री ती 1:54 संपणार आहे. अशा पद्धतीने ही पौर्णिमेची वेळ आहे. तर एक लक्षात घ्या, या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये आपल्याला काही चिन्ह काढायचे आहेत. आता चिन्ह कोणतं काढायचं आहे, कुठे काढायचं आहे, यामुळे काय बदल आपल्या घरामध्ये होतात, तुम्ही करून पहा. हा दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण हा उपाय करायचा आहे. दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही या ठराविक ठिकाणी आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वस्तिक हे शुभ प्रतीक मानलं आहे. स्वस्तिकाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. तर तुम्ही स्वस्तिक हे घराच्या प्रमुख ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही कोणत्याही वेळी काढू शकता. आणि स्वस्तिक म्हणजे काय, तर चांगलं अस्तित्व निर्माण करणारा असा त्याचा अर्थ होतो. आणि स्वस्तिक ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी नकारात्मकता कमी राहते. त्यामुळे आपल्याला स्वस्तिक आवर्जून या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये या ठिकाणी काढायचे आहे. तर लक्षात घ्या, मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर आपल्याला हा उपाय करता येणार नाही. त्यांना कोणतीच अडचण नाही, त्याने अवश्य आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. आता लक्षात घ्या, स्वस्तिक आपल्याला काढताना, हे स्वस्तिक काढत असताना आपल्याला एका सरळ रेषेमध्ये काढायचं आहे. वाकडं तिकडं काढू नका. त्याचबरोबर स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकामध्ये 4ही बाजू असतात, त्या 4 बाजूला मध्ये टिंब द्यायचे आहेत आणि बाजूला 2 रेषा, दोन्ही बाजूला 2-2 रेषा आपल्याला ओढायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे एक शक्तिशाली प्रतीक मानलं गेलं आहे. आता हे स्वस्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे, तर ज्या ठिकाणी जो आपला दरवाजा आहे, मुख्य दरवाजा, घराचा जो मुख्य दरवाजा, त्या मुख्य दरवाजावरच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. म्हणजे ज्यांना माहिती असेल, जे दुर्गाष्टमीला ज्यांनी 64 योगिनी यंत्र लावलं आहे त्याच्या खाली आपल्याला बरोबर स्वस्तिक काढायचं आहे. जेणेकरून येणारा जो बाहेरचा व्यक्ती आहे त्याची नजर त्याच्यावर पडली पाहिजे. कारण स्वस्तिकामध्ये जी काही नकारात्मकता आहे, म्हणजे एखाद्या व्यक्ती जर निगेटिव्ह विचारांनी आत येत असेल आणि त्याची नजर जर त्या स्वस्तिकावर पडली तर तितकी ती नकारात्मकता शोषली जाते आणि आपल्या घरामध्ये ती प्रवेश करत नाही. त्यामुळे मुख्य दरवाजावर आपल्याला प्रथम स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे सर्व महिलांचं किचन. आता किचनमध्ये ही अन्नपूर्णा माता असते. पहा, आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा प्रत्येक गोष्टी मनामध्ये आपण कितीही ठरवलं की आपण नामस्मरणामध्ये स्वयंपाक करायचा, पण दरवेळेला या गोष्टी घडतीलच असं नाही. प्रत्येकाला व्याप आहे, कष्ट आहे, तितकंच टेन्शन आहे. बऱ्याच गोष्टींचा विचार या महिला करत असतात. आणि कसं असतं, जेव्हा महिला स्वयंपाक करत असते, विचार करत असते, तर तेच आपले जे अवगुण असतात ते स्वयंपाकात उतरले जातात असं म्हणलं जातं. त्यामुळे आपल्याला स्वयंपाक करताना आपण नामस्मरण करत स्वयंपाक करावा असं बोललं जातं. आपण कितीही ठरवलं तरी एखाद्या वेळेला, प्रत्येक वेळेलाच नामस्मरणामध्ये स्वयंपाक होईलच असं नाही. त्यामुळे आपल्याला किचनमध्ये ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो, जिथे आपली नजर पडेल त्या ठिकाणी आपल्याला स्वयंपाकघरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. म्हणजे समजा जरी तुम्ही स्वयंपाक करताना तुमच्या मनामध्ये काही विचार असतील तर ते जे काही विचार आहेत, जे काही निगेटिव्ह तुमच्या मनामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे, हे त्या स्वस्तिकामध्ये ते शोषले जाईल आणि निश्चितच आपले मन शांत होईल आणि स्वयंपाक व्यवस्थित करता येईल. कसं असतं, महिला या स्वयंपाकघरामध्येच जास्त असतात. अशा वेळेला काम करता करता बऱ्याच गोष्टी महिलांच्या डोक्यामध्ये राहत असतात आणि त्यामुळे
जे काही स्वयंपाक आहे हा घरातील सर्व मंडळी खात असतात. तर लक्षात घ्या, आवर्जून माझी विनंती आहे सर्व स्त्रियांनी घरातील जो किचन ओटा आहे त्या किचन ओट्याच्या वरती ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो, तुम्ही खिडकी असेल तर खिडकीवर काढा किंवा भिंत असेल तर त्या भिंतीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक व्यवस्थितच काढायचं आहे. सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढणार आहे ते व्यवस्थितच काढायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला आपलं जे देवघर आहे, तुम्ही ज्या ठिकाणी देवघर ठेवला त्या देवघरामध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. ज्या ठिकाणी आपण देव आपले ठेवतो, ज्या ठिकाणी आपण सेवा करतो. आता आपण सेवा करताना पण पहा, आपण जरी सेवेला बसलो असेल तरी मनामध्ये आपल्या बऱ्याच विचार चालू असतात. मन एका ठिकाणी बसलं असलं, आपण जिथे बसलो आहे तिथं जरी बसलं असलं तरी आपलं जे मन आहे ते बऱ्याच ठिकाणाहून फिरून मग तिथे आलेलं असतं. तर आपल्या मनामध्ये सेवा करताना देखील आपण किती ठरवलं तरी आपल्या मनामध्ये विचार येत असतात, वेगवेगळे विचार असतात, मग ते कोणत्याही विचार असू दे. त्यामुळे देवघरात देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर पहा, ज्या ठिकाणी आपली मुलं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी एक आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता मुलं तुमची अभ्यासाला ज्या ठिकाणी बसतात जेणेकरून त्यांची नजर त्या स्वस्तिकावर पडेल त्या ठिकाणी स्वस्तिक काढा. त्यामुळे मुलांमध्ये एकाग्रता वाढण्यास मदत होईल. मुलं ज्या ठिकाणी मुलांची स्टडी रूम असेल तर त्यांचे ज्या दिशेला तोंड करून ते बसतात, शक्यतो पूर्व पश्चिम बसावे, त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी आपलं कपाट आहे त्या कपाटावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. कारण आपण आपली जी लक्ष्मी येते ती आपल्या कपाटामध्ये ठेवतो. तर तुम्ही कपाटाला काढा किंवा ड्रॉवरमध्ये काढा किंवा ड्रॉवरच्या वरती काढा, तुमची इच्छानुसार तुम्ही कपाटाला एक स्वस्तिक काढायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक आवर्जून या कोजागिरी पौर्णिमेपासून काढायचं आहे. तुम्ही हा उपाय करून पहा. दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता काढल्यानंतर पुन्हा पुढच्या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला पुन्हा आपण ते स्वस्तिक क्लीन करायचं आणि त्याच ठिकाणी पुन्हा स्वस्तिक काढायचं. जेव्हा तुम्ही ह्या सर्व ठिकाणी स्वस्तिक काढता तेव्हा स्वस्तिक काढून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्तीने सर्व त्या स्वस्तिकांना ओवाळायचं आहे त्यांना. बस, बाकी कोणता मंत्र वगैरे तुम्ही म्हणू नका. अशा जो काही उपाय आहे तो आपल्याला उद्या करायचा आहे. हा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्हाला करायला तरी चालेल. फक्त एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढणार आहात तेव्हा तो नीटच काढा, व्यवस्थित सरळ रेषेमध्ये काढा. अशा पद्धतीने आपल्याला जे काही मी घरामधील हे काही प्रमुख ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण राहतो आणि जिथे आपला सहवास जास्त होतो त्याच ठिकाणी आपल्याला हे काढायचं आहे. पहिला लक्षात घ्या, मुख्य दरवाजा आपल्याला काढायचा आहे. दुसरं किचनमध्ये, त्यानंतर देवघरामध्ये, ज्या ठिकाणी मुलं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी आणि आपल्या कपाटावरती. अशा या 5 ठिकाणी आपल्याला आवर्जून स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही हा उपाय करून पहा, नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल जाणवतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.